त्यानंतर पुढची महत्त्वाची बातमी, वैष्णवी हागवणे मृत्यू प्रकरण ताजं असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर येते। छत्रपती संभाजीनगरमधल्या फुलंब्री तालुक्यात हुंड्यासाठी एका महिलेचा अमानुष छळ करण्यात आलाय। माहेरून पैसे आणत नाही म्हणत महिलेला घरात बांधून बेदम मारहाण करण्यात आली। एवढंच नाही तर तिला अनेकदा चटके देखील देण्यात आले। या प्रकरणी तिचा पती अजीम अब्दुल शेख आणि त्याच्या बहिणी शबाना निसार शेख आणि रिजवाना इम्रान शेख या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फुलंब्री तालुक्यातील चौकावाडी गावातली ही घटना आहे। त्यामुळे हुंड्यासाठी महिलांचा छळ कधी थांबणार असा सवाल उपस्थित केला जातोय। हमारे सासा नंदन सब मिलके दरवाजा लगा के मारे थे। फिर हमारे शौहर ने भी मारे, नंदन ने, सास ने, देवर ने। उन्होंने पट्टा दरवाजा बंद करके हाथ बांध के पट्टे से मारे और चटके भी दिया। वो बोलते तो मेरे पैसे लाओ बोलते। पहले हमने 5 लाख रुपए दिए और आप बोलते 25 लाख रुपए लाओ। पहले कितने पैसे देवे तुम? 5 लाख रुपए देवे तो हमें। तुम्हारे शोहर को? हाँ। अभी कितने मांग रहे हो? 25 लाख। इसलिए मारे तुम्हारे? हाँ। दरम्यान या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली आहे पाहूया। दिनांक 25 मे रोजी संध्याकाळी सदर विवाहितेला तिचे 2 नंदा, नवरा, सासू, सासरे, दीर यांनी हातपाय बांधून चटके दिले त्या शोल्डर गनच्या साह्याने आणि शिवीगाळ करून मारहाण केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचे वडील आल्यानंतर तिने ते वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन